आपल्याला होळी म्हटलं की काय आठवतं? रंग, पाणी, मजा मस्ती, बरोबर ना? पण एक काळ असा होता की जेव्हा होळीचा अर्थ यापेक्षा खूप मोठा होता. मराठ्यांच्या काळात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या वेळी होळी हा फक्त सण नव्हता, तो भव्य लोक उत्सव होता. कल्पना करा, रायगड किल्ला, स्वराज्याची राजधानी, येथे आजही एक खास जागा आहे. होळीचा माळ नाईक कारखान्याच्या बाहेर आणि शिरकाई भवानी मंदिराजवळ. हे मैदान खास होळी साजरी करण्यासाठी राखून ठेवलं होतं. रात्री मोठी होळी पेटायची. मावळे, सरदार आणि स्वतः महाराजही त्यात सहभागी व्हायचे. कारण स्वराज्यात एक गोष्ट स्पष्ट होती, इथे कोणी लहान मोठे नव्हते, सगळे समान होते. होळीच्या आगीसमोर नाच, गाणं, पुरणपोळी आणि जय भवानीचा जयघोष धुमाडायचा. आणि संभाजी महाराज ज्यांनी आयुष्यभर स्वाभिमान आणि धैर्य जपलं, त्यांच्या मूल्याची झलक त्या उत्साहातही दिसायची. आजही रायगडावर ही होळी साजरी होते. होळीचा माळ तसाच उभा आहे. फरक इतकाच आहे, आज आपण रंग खेळतो, पण त्या काळात होळी म्हणजे एकजूट होती, धैर्य आणि परंपराचा उत्सव होता. तुम्ही कधी रायगडावर ही होळी अनुभवली आहे का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यावर्षी होळी साजरी करताना थोडंसं शिवरायांचं धैर्याचं सोबत ठेवा. जय भवानी, जय शिवाजी. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.